आज आपण बेकरी टाईप मलाई बर्फी करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। हा दळलेले साखर घेतलेले आहे। अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेले आहे। वेलचीचे पावडर कुटून घेतलेले आहे। काजू बदाम गार्निश करण्यासाठी घेतलेले आहे। हा मिल्क 3 वाटी दुधाचे 1 वाटी असं आटवून घेऊन हा मिल्क घेतलेले आहे। आता पहिल्यांदा आपण हा गव्हाचं पीठ थोडेसे 4 चमचा तूप घालून व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। सध्या मी भाजून घेतलेले आहे। हे तूप लावून भाजून घेतलेले हे आपल्याला दिसत आहे। आपण हे सर्व वस्तू कढईत घालणार आहोत। कढई ठेवलेली आहे। ह्यामध्ये आपण भाजून घेतलेले गव्हाचं पीठ घालणार आहोत। थोडं भाजून घ्यायचे आहे। त्यामध्ये दूध घालणार आहोत टाकलेलं। गॅस बारीक केलेला आहे। ह्यामध्ये दूध पावडर घातलेले आहे। परत साखर घातलेली आहे। वेलची पूड घातलेली आहे। सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत। सगळं मिल्क पावडर, गव्हाचं पीठ आणि बारीक केलेली साखर सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। थोडं आपण असेच भाजून घ्यायचे आहे। कलर छान आलेले आहे। भाजून घेतलेले गव्हाच्या पिठामुळे पेढ्यासारखे कलर आलेला आहे। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडे धागे तूप वरून सोडायचं आहे। चमचावर
थोडंसं गॅस मोठं करू. जे आपण पिठी साखर घातलेले आहे त्याचे थोडे पाक सारखे बनवून हे मिश्रण छान असं गोळा व्हायला पाहिजे, असं चिकटायला नको. आता हे आपण गॅस बंद करायचा आहे. हा मिश्रण एका ताटाला तूप लावून ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये काढून घ्यायची आहे. कढईतून तूप लावलेले ताटामध्ये हे मिश्रण घातलेले होते. त्याच्यावर बदाम व काजूचे काप घातलेले आहे. आपल्याला आता पाहिजे ते आकाराचे वडी पाडायचं आहे. छान गार झालेला आहे. अतिशय छान कलर आलेला आहे. आपण हे प्लेटमध्ये काढून दाखवणार आहोत. असे काढून घेतलेले आहे प्लेटमध्ये व्यवस्थित बर्फी पाडून, असे चौकोनी आकाराचे. अतिशय हेल्दी व घरच्या घरी थोडेसे वेळेत तयार होतात. हे मुलांना आवडीने देऊ शकतो. तयार मलाई बर्फी. थँक्यू.